पाटी कोणून सांगितले मला नारायण पाटी कोणून सांगितले मला त्याच्यासाठी सुट्टी आणलंय तुम्हाला लवकारा ही बाई बाई लवकारा ही बाई बाई बच्चिक 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 हे कसली रे बाबा लाईट कसली बनलेली आहे आता आज तर दिवसाच आहे असं लाईट लावायचं आहे असू दे मोठा 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 भुवनसारखा लाईट लावला इथं बाळू मामाला जाता रे आज आज आता आपल्याला जेवण भरपूर मिळते इथं असली जेवण असते प्रसाद कुणाला पण सगळे माणसं प्रसाद घेऊन जायला बघ आता असाच जाय सोडू नको बाळू मामात्र एक निष्ठी यंत्रा लय खतरनाक बाळू मामा आहे असू दे आता चूल किती सोपा आहे का नाही बघतो आता घरात हे बाबा तिने माड्यावर बांधलेलं आहे तिने आत आहे का नाही बघायला पाहिजे आता म्हटलं घरातलं झोपावा का एवढा हाक बोलत अजून ऐकू येत नाही असू दे आता अजून एक जोरात हाक बोलतो कोपऱ्यात झोपावा का कोण रे तम्मा मीच म्हणून वालीकरचे पगार तमा नाही बाई कोळी केला पाय कोळी कलबले बरं तमा बाहेर कट्ट्यावर लागणं उद्या पगार घेऊन जा बरं बाबा काय तुम्हाला पोरा भाडा झाला काय झाला बाई घरात मोठं काम करलं बरं तमा कशाच काम हा बाई नवऱ्याला फान ठाण पाजल बरं तमा पाजा लागले बाबा हे मी कुठं ऐकलं नाही तसली भाषा असू दे काय करलं बाई नाही बाबा मी लेखीचा लेख करता मा लेकीचं लेख होय हा हा लेकीचं पाणी आणायला गेला चला आणि पोरगा रडायला गेले आणि आजी थान पाजायला आली आणि पोरग्याचा नवरा होते आता आजी असू द्या नारायण पाटील बोलवल्या तुम्ही लवकर या बाय आलो चल रे तम्मा चला बाय लवकर या आता मधली घरातलं नागाव आहे का नाही बघायला पाहिजे हे लय आसमान आहे बाबा ते लय आत आहे आत म्हणजे एक काही कसर चप्रा मारलेलं आहे तिने पाऊस आलाय हा पाऊस आलाय जरा गडबड करायची नाही देवाचं नाटक आहे असू दे हाक मारतो आता घरातली काय आवाज येत तयार नाही अजून एक हाक मारतो तो म्हटलं घरातले कोण हाय रे तम्मा मी जाय मीच आहे म्हणलं तर कोण रे तम्मा नावी नागा पाय काय नाही हडपा संक्रा बाय काय करायला बाई घरात अय्या तम्मा जरा काम चाललंय घरात काट सगळं कुठं अय्या तम्मा माझ्या नवऱ्याला पोटात गाठ सरलंय टाळक्यात आणून बसवा लागले टाळक्यात हाणायला बसायला आलो असू दे कुठं हाणायचं म्हणला अय्या तम्मा टाच्यात आणून बसवा लागले आजच हाणून बसायला आलोय
मला पण हे नाटक संपल्यावर मी पण घरात गेल्यावर मला पण टाचात हाणून वर डोसक्यावर हाणतील म्हणलं. असू दे घाट पडले बसले ना जाऊ ना आता. ए बसले या तम्मा बसले आता. हा, बसले ना तुम्ही नारायण पाटील बोलले तुम्ही लवकर या बरं का. हा येतो चला तम्मा. चला बरोबर आहे आपल्या बरोबर चला आता. अय्या तम्मा तुझ्या बरोबर आलं तर बसलेला माणूस काय म्हणतील मला. बायानो इथं आपल्या अक्का हाय बहीण हाय आणि आजी हाय सगळं हाय तिने विचारा जरा असली माणसं हाय मी. येतो चल तम्मा येतो चला. चला भाऊ माझा बरोबर चला भीमन काका आमचं बाळपण वारते वाण्णावच बाळपण दोंडावच बाळपण कन्नूर कला बाळपण केलं झालं. एवढं समजा करून पडलं तेवढं काय गिराय गेलं पडलं. तुम्ही मोठ्या लोकल म्हणून सगळं सोडून आलो बघा पाटलं. आया पाटील ना आगे पण आले बघा पाटील. अय्या सुबी मोठ्या मालकाने बोलव नाही म्हणून म्हणताना सगळं काम तिथं ठेवून आलं बघ या सुबी. हे सूल घेते पाटील शेवकाला लावून दिल्या बरोबर शेवकर आलेलं बघून मला संतोष झाला बघा आनंद झाला बघा पाटील. ए सूल घेते तुम्ही चंदनगिरीला जायला तयार व्हायला पाहिजे. सूल घेते काम पाटील सूल घेत्यानो तथ माझ्या बहिणीच पळपण आहे पळपणला तुम्ही जायला पाहिजे. पाटील आम्ही झाला म्हणून ते बाळपण करत झालं बघा पाटलं. नागे म्हातार झाले पडलं माझ्या डोक्यातले केस पेकले बघा पाटलं. काय सुरांताचं बाळपण आता तिथं जाऊन करून बघा पाटील. ए सूल घेत्यानो पाटील माझे वायलं काम असतं या. ते कसलं काम पाटील. बहीण सुरुवात बाळपण व्हायच्या टायमाला तिच्या डोळ्याला टाळ्याला बांधून त्या बाळाला मारून माझा दास तुरुंबाला रक्तात भिजवून आणायला पाहिजे. सूल घेतलो कळाला का तुम्हाला. नागे शाप शाप होत नाही बाई. माझ्या हातात मी होत नाही का बाई. पाटील ही काम आमच्या हातनं शाप होत नाही पाटील. हे सोनं घेतलो हे माझं काम जर करून तर अनाथ तर तुम्हाला माझ्या नगरी पट्टणात ना बाहेर काढून टाकतो तुम्हाला. काय झालं का नागी आल बघ मुंबई सुगी आता ग सुबी ही काय मोठं काम ग. पाय तर पाय तोडू मुडका आलं तर मुडका तोडू. एवढं काम करून पाटला आपल्या पोटाला काय दिसर नाही. विचारू काय ग सुबी पाटील. तेवढं काम करून आलं तर आम्हाला पोटाला पगार काय देतोय पाटील. ए सूल घेत्यानो पाटील मी सांगितलेलं काम जर तुम्ही करून आला तर तुमचा जन्म असोच तर फाटन तसली साडी घेऊन देतो कळाला. सूल घेत्यानो तुम्हाला. आय आय सुबी माझ्या लुगडा दिंडाला आली बघ या सुबी. लुगडात गांडे पदर झाला बघ सुबी. सुबी फाटन तसं लुगडं म्हटलं तर काय ग. तुला कळलं नाही का नाही. मला कळलं नाही ग बघा. काय नाही केळी सोलपाट ती फाटत नाही का ग. काय नाही केळी सोलपाट कापून उन्हाला टाक ते कापून पायदा शाळेत बारा गुडकाला आवड का त्याला पाठवून तसलं लुगडं म्हणजे बघा नागे. असं होय काय नागे तसं नाही का नागे. मान्याचा मला पाटील आपल्या नावना करतो म्हणलं मग नागे त्याच्यासारखं पाटला कंटा वचन घे नागे.
सोलगित्यानो त्याच्या पटवाणी वचन द्या आम्हाला. हे सोलगित्यानो वचन कशासाठी वचन सोलगित्यानो तुम्ही पाटान तसला लुगडा देतोय म्हणले ना त्याच्यासाठी वचन द्या. ए सोलगित्यानो पाटील मी सांगितलेलं काम आम्ही करून येतो म्हणून मला वचन तुम्ही द्यायला पाहिजे. कळालं का सोलगित्यानो? पाटील तुमचं वचन तुमच्या पैसे राहू द्या. नागीच वचन नागी पैसे राहू द्या. ताई सोरम त्याचं बाळापण आत्ताच जाऊन करून बघा पाटला. तुम्ही काय ते 10 तोर मला ते तुम्हाला द्या बघा पाटील. ए सोलगित्यानो 10 बोटाला 10 पोला वजन करून घ्या. ही माझा 10 तुरुंबाला काढून घ्या. त्या बाळाच्या रक्तात भिजवून घेऊन यायला पाहिजे. सोलगित्यानो हे काढून घ्या 10 तुरुंबाला. हे सोलगित्यानो तुम्ही येऊस तर मी आंघोळी करत नाही, अष्टाने करत नाही. त्या रक्तात भिजवून आणलेल्या 10 तुरुंबाला उभारून मी आंघोळी करतो. या सोलगित्यानो तुम्ही उस्तारात जेवण नाही, अष्ट्या नाही माझं. पाटील आम्ही पण करत नाही बघा पाटील. ए सोलगित्यानो तुम्ही कशासाठी करत नाही? तुम्ही पाटील नागे आंघोळ करत नाही पडला, मी जेवण करत नाही पडला. तो बरं आमचा पोल उपास बघा पाटील. उद्या सोलगित्यानो उशीर करू नका, उशीर करा ना. ती बहिणीच्या घरला नागी सुबी नाही. पाटलाचं काय दरार सोड सोड घरात पिंजार बाहेर सरदार दररोज असलो पाटील बघते ना गे मी. अय्या सुबी ऐकू आलं असेल का बघा. गेला सोडा डाब्याच्या माग पाटील. आया ना गे ताय सुरमचं बात पण करायचं नाही सर तर धरल्यानं झालं. होय वाड वाडाने शास्त्र केला ते खोटं ना बघा नागे. ती काय केले का सुबी? पाऊस येत नाही म्हणून गोंगड ठेवून जाऊन भूक लागत म्हणून भाकरी सोडून जाऊन होय असलं तर 4 भाकरी तुझ्या घरात बांधून येणं नागे. अय्या माझ्या घरात दुरड्यात भाकरी नाही, बोगळ्यात कोरड्याच नाही. भाकरी घेऊन ये म्हणलं तर मी कुठने घेऊन येऊ सुबी? आया नागे तुझा गरीब परिस्थिती संसार आला बघ नागे. आया नागे माझं नवरा वारतील जाऊन 800 दाना आणलाय. त्यातलं शेअर दान देते तू 2 आण नागे. गावात करंट नाही आणि गावातल्या समोरचं टीसीबी जळून गेलंय. मी कुठने दळून आणू का सुबी? आया नागे तुला दान पण मी जाऊ दळ पण मी लावू नागे. सुबी नागे लहान बहीण पाहिजे असलं तर मोठ्या बहीण यावं. मोठ्या बहिणाला काम काय तर असलं तर लहान बहीण यावं. असू दे बाई इथं जात्याला घास घेऊन दळ नागे. मग दाना
बसल्या ग तळायाला बसल्या ग पांडुरंग माझा भाव जाजाला ठुल्या माझी लेक तळायाला बसले ग तळायाला बसल्या ग पांडुरंग माझा भाऊ दळण माझे तळायाला बसल्या ग शिड्याला सिलवंती मध्ये हाय बीज गुंती फुलाची गादी हुल जंती दळायाला बसले ग तळायाला बसल्या ग दाना दळण माझ्या जरणा ग तळायाला बसल्या ग जंती माळा पचा देवळ कोणी बांधला फुलाची गादी हुल जंते दळायाला बसले ग तळायाला बसल्या ग मोठ्या दाना दळान तरीना पाय मारी तळायाला बसल्या ಮಾದೇವ ಪೂಜಾರಿ ನಮ್ಮ ಅಲ್ಪ ಸೇವೆಯನ್ನು ಕಂಡು 51 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಅದರ ಸದನಕಾಲ ಬಾಳ ಮಂದಿ ಬೀರ್ಲಿಂಗೇಶ್ವರ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ ನಾನು ಬೇಡ್ಕೊಳ್ತೇನೆ गाव कसलं गाव आहे गावामोरलं येस कसलं बघा नागे अय्य सुबी गाव काय बघते गावासमोरचं येस काय बघते सुरमदेवीचं घर हुडक सुबी आहे नागे इकडलं घर कल्लावाचा इकडलं घर मल्लावाचा हा आहे नागे ते फोडते थेट लाल दिसता पण नागे हा 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 ते ताय सुरमचं घर बघ नागे हाक तर मार्ग नागे होऊ दे बाई सुरमदेवी कोण आहे बाई बाहेर आलेलं आम्ही सुपाव नागाव सुरमत आहे बाई तुम्ही आलेलं बघून मला संतोष झालं ग आम्हाला बी आनंद झाला बाई बाई म्हणते तुम्हाला पाणी प्यायला तांब्या देते जरा थांबाय काय म्हणा सुरमत आहे काय सुरमत आहे सुपा नागावा काय बाई पंचायत स्वतःला घोंगडा हातारलाय बसा बाई काय म्हणा बाई काय नागावा तुम्ही लय येऊन लय टाइम झाला हो सुरमत आहे माझ्या घरवाड्यात जेवण करा बाई आया सुरमत आम्ही येते हाळीवर जेवण करून सुरमत आहे लय टाइम झालाय बाई जेवण करा माझ्या घरवाड्यात आया सुरमत आहे तिथे येताना मी हाळीवर जेवण करून आलो सुरमत आहे बाई तत्त कशाला जेवण केलं ग? तुम्ही माझ्या घरवाड्याला जेवणाला जरी आला असला तर मी बी तुमच्या बरोबर जेवत होते आया सुरमत आहे पोरा बाळाची येताना गडबड मध्ये जेवण करायला झालं सुरमत आहे त्या हाळीवर पण आगी डोळ्याला चेक करून पडले सुरमत आहे तिथे जेवण करून आलो सुरमत आहे बाई लागावा काय सुरमते आलेलं बघून संतोष झाला तुम्ही जेवण करा ना माझ्या घरवाड्यात अय्य बाई बाई मला एक म्हणलं तर एक दिवस दोन म्हणलं 2 दिवस आता म्हणलं तर आता गाडी म्हणलं तर गाडी घटका म्हणलं तर घटका माझं बाळक पण जवळ आले शिवा शिवा शंकरा परमेश्वरा काय के माझ्या पोटात लई दुकान आली सुब्बवा नागावा माझ्या पोटात लई दुकान आली बाई आया सुरमत आहे समाधानी गे बाई सुब्बवा नागावा काय सुरमत आहे माझं पोट लई दुकान आलंय सुब्बवा नागावा माझं पोट लई दुकान आलंय ग आया सुरमत आहे समाधानी गे बाई
मी कसं टिकू बाई मी कसं टिकू आया नागे पाटलां सांगितलं काम घा नागे सुबी मी सगळं रेडी आहे का आया नागे सोरांचा पहिला बाळ पण आहे रक्त मांस बाळ बघून सोरांचा डोळा चक्क बेकर नागे सोरांचा डोळा तर बाल नागे बाई शुभ नागावा हाय शिव शिव शंकर परमेश्वरा भगवंता मी कसं टिकू बाई माझ्या पोटात लई दुकान आली सुंभवा नागावा माझं पोट लई दुकान आले जरा समाधान घे बाई झल्प समाधान घे शंकर परमेश्वरा कासा बाळू कासा बेसारा झाला माझ्या जीव काळू कासा बाळू कासा बेसारा झाला माझ्या जीव शंकर परमेश्वरा समाधान घे बाई झल्प समाधान घे लई दुकान आली सुंभवा पोट लई आया नागे बंधू बालाली बाई माझं पोट मी कसं ताळू सुंभवा नागावा मी कसं ताळू बाई शिव शिव शंकर परमेश्वरा बापा नाही आई नाही बंद बळग मान नाही शिव शिव शंकर ताळू कस बाळू कस बेसर झाला माझा जीव ताळू कस बाळू कस बेसर झाला माझा जीव हय्या शिव शिव शंकरा परमेश्वरा लगेच बाजूला कर शंकरा लगेच बाजूला कर जय शंकरा आय सुबी काय झालं नागे माझी कंबर मोडी ग सुबी माझं दात मोडलं ग म्हातारी गुडी सुबी नागे मला उचलायला तर ही ग सुबी मला कोण उचलायचं ग भवानी सुबी नागे ही ग ग नागे आली सुबी आया नागे अशी काय पडे माणूस पडल्याने सुबी गच धर ग सुबी खाली हात घालून उचल ग सुबी उचल ग उचल गच धर ग सुबी सुबी नागे अशी काय कालू घेऊन पडलीस का मला मारून टाकशील ग सुबी नाही बा नागे तुझी तू कशी ही ग नागे मी आज मी जाते बा नागे सुबी नागे ही ग ही उचलायला ही नागे थांब नागे सुबी
हातात काय तर दी ग. आपल्या आपण बोलत कोणीकडे गेल्या काय की शादेत माझ्या अंग हळवायची कारण काय. मी आता डोळं सोडून बघते. हायो शिव शिव शंकरा परमेश्वरा माझ्या बाळाचे नाव का पाहिजे कोण माझ्या मांड्यात होणार कोण. सूर्याचा किरण चंद्राचा वरण माझं बाळ झाला म्हणजे चंद्राच्या उपासारखं माझं बाळ झाला म्हणजे 22 रंग 32 कळ्या दूध गाल हवळाचं होट 22 रंग 32 कळ्या सोन्याची शिंडी चांदीची भिंबी पायामध्ये पदमा मुखामध्ये रतन सोन्यात चौरणाचं बाळ माझ्या पोटी झाला म्हणजे आता माझ्या बाळाचे नाळ कापायचं कोण नाही. माझे मांड्या द्यायचं कोण नाही. भगवंता शंकरा आता जे आता कल्लव मल्लवाला ये सारखं कर भगवंता. कल्लव मल्लवा ये सारखं कर. माझ्या बाळाचे नाळ कापायचं कोण नाही. माझ्या मांड्यात तुला कोण नाही शंकरा. कल्लव मल्लवा येतो त्या आज कल्लव मल्लवा ये सारखं कर शंकरा. कल्लव मल्लवा ये सारखं कर बाय भगवंता. मला बघा काय सोरम तर करत 8 दिवस झालं. माईक काय माईक काय सोरम तर करत जाऊन सर बाय काय झालं ग बाई. अय्या मला बघा काय सोरम तर करत ना 8 दिवस झालं. अय्या काय सोरम तर करत जाऊन सर बाय कोण आहे बाई बाहेर आलेलं. मला सोरमत आहे कल्लव मल्लवा या गा आत या बाई. कल्लव मल्लवा तुम्ही आलेलं बघून मला संतोष झाला. माझ्या घरवाड्यात या बाई. मला सोरमत आहे. अगं म्हणलं का सोरामताईचं बाळात पण तर झाले वाटतं बघ बाई. अय्या मला बघा तुझा आवाज मोठा तुझा हाक मार का. आई सोरामताई कल्लव मल्लवा माझं बाळच पण झाले गे आत या. आई तुला झालं तुला त्या बाई कल्लव मल्लवा काय सोरमत आहे बाई. माझ्या बाळाचे नाळ कापायचं कोण नाही. माझ्या मांड्यात होणार कोण नाही. आई सोरामताई कोण तरी येऊ ना माझ्या बाळाचं नाळ कापा बाई. काय म्हणा सोरमत आहे. आई मला का काय कलवा त्याचा बिलाडचा पाना तर घे बाई. बाळाचे नाळ कापायला वार खेळते बाई कापू. काय ना बाई या बाई. अय्या येळागाव नाही बिलाडचं पण आणले धर बाय. माझ्याला बाळाला पाणी घाला बाई. झालं तर कल्ला काय घेऊन ग बाई. पाणी घाल.
बाई चला मल्लवा माझ्या बाळाला पाणी पोळील जरा विसन करून घाला बाई चाल बाई म्हणला का त्याला बाळच पण तर घेऊन बाई काय ना बाई काय म्हणलं का दूध घाल हवळाच वाट 22 रंग 32 कळ्या शुद्ध मुद्द ब्रह्मदेवानी झाला मला बाई ही बाळ घे ग बाई असं लोट बाई अय मला बाका काय झालं ग बाई आम्हाला बी असलं बा काय झालं म्हणून बाई अय कल्ला बाका काय मला बाका दररोज कुठल्या देवाची पूजा करतेस ग बाई अय मी मारुतीला दररोज जातो बाई तुझ्या इडी देवाला मारुतीला देवा पूजा केली तर कुठं होत नाही बाळमामा सेवा कर तुलाच असला शुद्ध म्हणून सूर्याच्या किरणाने जळाम देते बघ बाळ बाळ म्हणजे पूजा दररोज झालं मला का बाई विचार त्या पीटी मास्तरला तर ग बाई खरं जा मास्तर बोला ऐकत बोल की त्यालाच वाटी झालं तर घे बाई काय ना बाई कल्लावा मल्लावा पाणी झालं तरी विसान कर ग मल्लावा का पाणी पोहतय जरा विसन करून घाला की ग कल्लावा का लुगडं झालं तर घे ग बाई सुरावंतीला देऊ काय ना बाई सुरावंती हळू झालं तर उठ ग बाई कल्लावा का काय म्हणला का होती ती दोनदा नका पीठ झालं तर घे ग बाई हातपाय झालं तर धुवू म्हण काय हो ना बाई अय्या मला बघा काय झालं का बाई शाळावाचं पेट घाल नाही बाजारीच पेट हातपाय तर धुवू ती झालं तर राहू दे बाई कल्ला का तू झालं तर घे बाई काय ना बाई काय म्हणलं का सुरावंतीला तर झालं तर कळून काय ग ती बुद्धी दोन काकणी बी काढून घेतली त्याला झालं तर लुगडं झालं आमच्या वतीला काय झालं तर घालून लावून का बाई आया मला बघा सावकार लोक कधीच असं देत नाही तू बाई आपलं तरी गोर गरीब आपल्याला नसलं तरी शेजा पाजारला मागून शेजा पाजार जर नाही दिलं आमचा गणपती काका दररोज नाटकाला जातो या त्याच्याकडे 500 रुपयानं आयर मार करून लावते ते बघ ते झालं तर बाई बरोबर आहे बघ बाई कल्लावा मल्लावा काय बोलताय ग काय नाही सोडताय मला वाक्याच्या नवऱ्याला बरं नव्हतं संडासला होता येताना गोळी खाला ते बोलत उभारलो बाई बाई तसं काय कळवून घेऊ नका बाई उद्या माझ्या बाळाला पाळण्यात घालायच्या होताला तुम्हाला आयार मायार चोळी काकान काय तर करते 4-2 रोज माझ्या बाळाला पाणी घाला ग आया सोरंताय आयर केल्यापेक्षा मोठं झालं बाई सांगतो सकाळ माझ्या बाळाला पाणी घाला तुम्हाला आयार करून लावते बाई काय ना बाई आम्ही आता जाऊन येतो सोरंताय
त्या सोलगित्या आल्यावर विचार करून बघतो. गरीबाच्या गोळा डोळा उडून बघा देवा, गरीबाच्या गोळा डोळा उडून बघू देवा, गरीबाच्या गोळा डोळा उघडून बघा देवा, गरीबाच्या गोळा डोळा उघडून बघा देवा. असा नारवारा गरीबाच्या लोक खाली, असा गरीब चलन असा नारवारा गरीब लोक खाली, असा नरवाला गरीब चिटकारी. गरीब जायला अवकाश कर देवा, गरीब जागायला देवा अवकाश कर देवा, गरीबाच्या गोळा डोळा उडून बघा देवा, गरीबाच्या गोळा डोळा उडून बघा. हे सोलगित्यानो, काय झालं तुम्हाला ओळखती यायला? आम्ही जायचं तुम्ही गेला आहे तो हलवा देवा पाटील. काय सोलगित्यानो, अनेकदा सांगा तुम्ही सांगतीला मला काय कळालं नाही. पाटीला तुम्हाला काय सांगणं कळते पाटील? ताय सोरम त्याला बाळ अप्रोच झाला मला पाटीला ना. काय झालं सोलगित्यानो? नागीच्या कमरात लात मारून पडलेलं, कंबर मुडल्या पडलं, माझ्या तोंडावर लात मारून दात पडलं दाखवतो. मी सांगितलेलं तुम्ही करून आला नाही, तुम्हाला आता जागेवर होत नाही. रणात जाऊन सोडा तुमच्या घरवाड्याला निघून तुम्ही. नागे फाटण लुगडं घा नागे, नागे आया नागे तुला सरकार दोघांना दाखवते चल ग नागे, नागे सरकार दोघांना दाखवते. आता माझ्या हाताला पडल्यासारखं झाला. गड्याने केलेला हाला, लेखन केलेला मध्यम, म्या केलेला उत्तम. राहू दे ही रूप बदल करून बुडबुड त्याची यासाठी जाऊ ना. बहीण सुरावतीच्या लेखाला अटक गिरावराला नेऊन सोडांतर मी नारायण पाटीलच नवा. आता उशीर करायला जातो बुडबुडक्याच्या रूपात बहिणीच्या घरला निघून. सिद्धच सिद्ध सिद्धत सिद्ध जलमालूया, चंदन गिरियत देवा झालाया. सिद्धत सिद्ध सिद्धत सिद्ध जलमालूया, चंदन गिरियत देवा झालाया. सिद्ध 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 चंदन गिरीला देवा झालाया. सिद्ध 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 जन्मनालाया, चंदन गिरीला देवा झाला माला. सिद्धत सिद्ध सिद्धत सिद्ध जलमालाया, चंदन गिरियत देवा झालाया. सिद्धत सिद्ध सिद्धत सिद्ध जलमालाया, चंदन गिरियत देवा झालाया. सिद्ध 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 जन्मनालाया, चंदन गिरीला देवा झाला माला. सिद्ध 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 जन्मनालाया, चंदन गिरीला देवा झाला.
बापाचं नाव ब्रह्मादेवर हाय, बापाचं नाव ब्रह्मादेवर हाय. ताई सुरबंदी पोटल जलुमाला, ताई सुरबंदी पोटल जलुमाला. दूध गाला ढवळाच्या मोठ बघा, 32 रंगा 22 सकाळी हाय ग. सिद्ध 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 जन्मनालाया, चंदन गिरीला देवा झाला माला. सिद्ध 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 जन्मनालाया, चंदन गिरीला देवा झाला. माझं बाळ झालं म्हणून 10, 12, 13 रोज वंडून चाललं. माझ्या बाळाचं जन्माचं नाव काय, माझ्या बाळाचं बोलवायचं नाव काय, माझ्या बाळाचं दक्षिण विचारते. कोणतरी एखादा शेणा आला तर त्याला लागेल तेवढं दक्षिण देऊन माझ्या बाळाचा शकून विचारते. कोणतरी एखादा शेणा दोसा यायचे त्याची वाट बघत मी माझ्या घरवाड्यात बसते. बुडबुडक्या मीरा, जगाच्या बुडबुडक्या मीरा, बुडबुडक्या मीरा, जगाच्या बुडबुडक्या मीरा. बुडबुडक्या मेरा, जगता बुडबुडक्या मेरा, हा बुडबुडक्या मेरा, जगता बुडबुडक्या मेरा. बुडबुडक्या मीरा, जगाच्या बुडबुडक्या मीरा, बुडबुडक्या मीरा, जगाच्या बुडबुडक्या मोरा. बुडबुडक्या मेरा, जगता बुडबुडक्या मेरा, हा बुडबुडक्या मेरा, जगता बुडबुडक्या मेरा. चंदनगिरीयत बाळाचा सकुना सांगला आलूया, चंदनगिरीयत बाळाचा सकुना सांगला आलूया. चंदनगिरीयत बाळाचा सकुना सांगला आलूया, चंदनगिरीयत बाळाचा सकुना सांगला आलूया. चंदनगिरीयत बाळाचा सकुना सांगला आलूया, चंदनगिरीयत बाळाचा सकुना सांगला आलूया. बुडबुडक्या मीरा, जगाच्या बुडबुडक्या नीरा, बुडबुडक्या मीरा, जगाच्या बुडबुडक्या नीरा. जगाचा मी पाखराचं पण मानतोया, उजव्या आळीता उजवा डोळा उडाला नाही, डाव्या आळीता डावा उजवा उडाला नाही. सूर्याच्या रूपाचा चंद्राच्या किरणाचा बाळाला जन्म कुणी दिलाय. कोण बाहेर बुडबुडक्यावर कसा ऐकू येतोय, मी बाहेर जाऊन बघते आता. कोण आहे बुडबुडक्या, तू पुण्यागावचा बाबा. होय बाय. गोपाळा लोखंडे गाव शिरनाळ त्यांनी बी सुरावतीच्या पात्राला 101 रुपये बहुमान केलाय. त्यांना बी आई मार्गोबाई चिंचली माया वारवाडी बिरप्पा होले जनते मालिंगराया संत बाळू मामा 28 आश्री संपदा देऊन चाल बदी म्हणून माझी बुडबुडक्या. हा अबा माझ्या बाळाचा चुकून सांगशील का? सांगतोय बाय.
बुडबुडक्या माझ्या घरवाड्यात ही बाबा युट्यूब आहे गोपाळा सोमण्णा बरकडे मरगुबाईचा पुजारी त्यांनी बी सुरावंतीच्या पार्टाला 51 रुपये बहुमान केलंय त्यांना बी आई मरगुबाई चिंचली माया वारवाडी बेरप्पा होले जयंती माळिंग राया पाणवरे करिसित राय होनवर सिद्ध 28 शरी संपदा देऊन चालू होती म्हणून माझी विनंती माझ्या बाळाचा सकून सांगतील का बाबा युट्यूब आहे माझ्या घरवाड्यात ही बुडबुडक्या हॅलो बाबा बुडबुडक्या माझ्या बाळाचं जन्म नाव काय माझ्या बाळाचं बोलवायचं नाव काय माझं बाळ कोणत्या नक्षत्र जन्मलंय सांग बुडबुडक्या बुडबुडक्या तुझं बाळ झालं टाइम टेबल सांगायला पाहिजे बाई बुडबुडक्या आहे पोटी पंचांग वाचणार तुम्ही माझ्या बाळ जन्मलेलं नाव नक्षत्र सांगायलाच पाहिजे का बुडबुडक्या आहे हा जलामलेलं येळ काळ टाइम टेबल तू जर सरियागी सांगितली तर मी गणित बांधून बघायला लागते बाई सांगते ऐक बुडबुडक्या सांग आहे माझ्या बाळ जन्मलेलं टाइम आयतवारची आमुष्या वर चतुर्दयाचे माग 7 तास रात मोर 7 तास रात अब्बान अवरात सब्बान सबरात हा रात्री 12च्या वक्ताला माझं बाळ जन्मले बघ बुडबुडक्या असं आहे बुडबुडक्या आहे हा आहे बुडबुडक्या बाळ जन्मलेला टाइम सुमार आहे बाई ठीक आहे बुडबुडक्या आहे बुडबुडक्या आहे माझं बाळ जन्मलेलं टाइम कसा सुमार आहे बुडबुडक्या तुझं बाळ जन्मलेला आईला हिन बाला हिन बंड बळगाला हिन मावळ्याला हिन चंदनगिरीला त्याच्या किताबी हिन होऊन जन्मले बाई बुडबुडक्या माझ्या बाळाचा तोडगा काहीतरी सांग बुडबुडक्या बुडबुडक्या याला तोका पिटका काय नाही बाई बुडबुडक्या आहे सोन्याची काही करून दान करते मस जाने सूट मागटलेलं देते काय तर माझ्या बाळाचा तोडगा निघाला तर सांग बुडबुडक्या बुडबुडक्या ह्या बाळाला तोटका पिटका काय नाही बाई एक गोष्ट सांग म्हणजे तर तू सांगतो ते काय सांग बुडबुडक्या बुडबुडक्या ह्या बाळाला नेऊन पया सरोवरात नेऊन सोडून यायला पाहिजे बाई बुडबुडक्या काय बोलतोय असला रक्ताचा चार नेऊन बयात्तर वनात किरे जंगल्या झाडीत नेऊन तोडून म्हणतोय मूर्खा बुडबुडक्या माझ्या घरवाड्यातलं जाऊन सोड नाही तर तू जायचं नाही बुडबुडक्या माझ्या घरातलं जाऊन मी काय सांगायचं नाही तू येऊन सांग म्हणल्यावर सांगायचं आहे माझं दक्षिण देऊन सोडा मी ए बुळा दक्षिण म्हणून बुकू नको माझ्या बाळाचं चुकून सांग म्हणताना असला चुकून सांगायला लायचं हे का माझ्या घरात दरवाजा तोडू नको बाहेर जाऊन जोडतो माझ्या पोथी पुस्तकात किती निघत तेवढं सांगितलेलं आहे मी काही उठून जन्मलेला काय सांगितलेलं तुझ्या मुळात तुझी बायको हातुरात मेली तुला माहित नाही माझ्या बाळाचा चुकून तू काय सांगतोय माझं घर जोडून जाऊन बुडबुडक्या तू सांग म्हणल्यावर मी सांगितलेलं आहे माझं दक्षिण देऊ ना दक्षिण जाऊन दक्षिण म्हणून आज एकदा बुकून शंकरा
सदाशिवा शंकरा परमेश्वरा बुडबुडक्या माझ्या बाळाचा सुकून सांगतोय म्हणून दक्षाण देवन विचाराव म्हणून बोलवून घेतलं केरळचं बाळ ये रक्ताचा झार भयातूर वनाला नेऊन तोडून म्हणतोय मूर्ख आपले सुद्धा आपल्याला ठाव नाही दोषाची बायको हातुरणात मेलेली त्याचे त्याला ठाव नाही माझे सुद्धा सांगायला मूळ नगरी पट्टणला माझा भाऊ चतुर सेना पाणी सांगणार पडलेलं चपान सांगणार बांधलेली गाठ सांगणार मारलेला देव धरून देणार माझ्या बंधूला कोणतरी माझ्या नगरी पट्टण सोडून आलं तर त्याच्याजवळ माझ्या भावाला सांगावं लावून देते माझ्या बाळाचा सपून सांगतोय त्याच्याजवळ पोती पंचांग आहे वरच्या वर कासार काळानं माझ्या घरवाड्याला येतोय त्याच्याजवळ मी सांगावा देते त्यानं यायची वाट बघत मी माझ्या घरवाड्यात बसते नागप्पा शिवप्पा करपे आरवाडीचा पुजारी त्याने बी सुरवंतीच्या पात्राला 101 रुपये बहुमान केलाय त्याला बी आई मोरगोबाई चिंचली मायावा आरवाडी बिरप्पा फुले जयंती माळिंगराया 28 संपदा देऊन चालबदी म्हणून माझी म्हणत माझा या पार हे जेवण नाही लाईर झाला आई सुरवंतीच्या घराला गेलो नाही जाऊन गाठ पडून एक तांब्या पाणी पिऊन विश्रांती घेऊन तर माझ्या घरवाड्याला तर जातो बाहेर आलेलं कोण आहे काळा नावाने कसं ऐकू येतो होय मी आलोय आहे कवालाय बाबा आता हे झाली बघा तो आले ना बघू ना मला संतोष झालं काळांना संतोष हो आहे पंचायत स्वतःला घोंगडा हातारलाय हो नाही मारुती काळांना माझ्या घरवाड्यात जेवण बिवण कर बाबा आता याच जेवण आलोय कुठं जेवलाच काळांना काळांना एवढ्या रोज आला तर कवा बी आला तर माझ्या घरात एक दिस तर जेवण केलंयस का काळांना आणि आल्यावर जेवतो होत आहे ते काय कळून घेणू काय काळांना माझ्या माहेरची ते सगळे चांगले आहेत का काळांना सगळे आनंद आहे बघा काळांना तो आलेला बघून मला संतोष झाला काळांना उठत काळांना मला सूर्याचा वरण चंद्राचा किरण दूध गाल हवळाच भट 22 रंग 32 कळ्या मला बाळ झाला म्हणे बघ काळांना दूध गाल हवळाच भट 32 कळ्या 22 रंग सोद मोद ब्रह्मदेव जन्मला की ग माझ्या आहे बड्या मिशेश्वर रे बाबा मिशेश्वर रे बाबा आहे आता जेवढा मिशा धरला नाही का
काळांना तुझ्या बाळाला काहीतरी विचार की काळांना माझं बाळ तसं रंगाचं झाला मला बघ भाऊ काळांना काळांना तुझ्या घरात राहू दे रे म्हणत आता धावणी काळांना मी आता जाऊ येतो आहे काळांना माझी एक गोट आहे काळांना दम ग बाय आल्यावर तो बरं गोट 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 काय माझं काय बरं करत नाहीस तू काळांना गोट काढून ठेवतो कडं रागाला येऊ नको काळांना मी तू एक माझा धाकटा भाव असेल काळांना दम ग बाय गोट कसा खैटे कुठलेच राहते काय करतोस काळांना काय म्हणते बाड्या हा कासार माहेरचा कासाराला काय देणं ते गेला बाड्यान 10 रुपये तर द्यावं का ना लेकराच्या हातावर म्हणते का माझ्या आहे थांब नको काळांना तू गरीब ना तरी काळांना काकणाचा व्यापार करून तुझा पोटाचा निर्वाह करतो दाम काय तू कशाला देतोस काळांना तू काय द्यायला जाऊ नको जा काळांना ऐकूला ठाऊ नाही ते तेवढं 10 रुपये म्हणून ठेवतो आहे ठीक आहे सगळं नको काळांना माझ्या आहे माझ्या माहेरचा कासर माझ्या बाळाच्या अंगी टोपीसाठी 250 रुपये माझ्या बाळाच्या अंगी टोपीला देऊन गेलाय त्याला बी आरवाडी बिराप्पा हुलजंती माळिंगराय क्वाणूर करसिद्ध राय वनूर सिद्ध संत बाळू मामा 28 आश्री संपदा देऊन चालू होती त्या गरीबाला माझी एक गोष्ट आहे काळांना काय गोट आहे ग माझ्या आहे बरे आले रे गोट 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 माझं बाळ बदल म्हणून 10, 12, 13 रोज ओढून चाललं माझ्या बाळाचं जन्म नाव काय माझ्या बाळाचं नक्षत्र नाव काय बोलवायचं नाव काय माझं बाळ कसल्या नक्षत्रात जन्मले विचारायला पाहिजे माझ्या बंधूला सांगायला पाहिजे कारण ना काल एक बुडबुडकी आला होता माझ्या घरला काय म्हणलं त्यानं मागील तेवढं दक्षिण देऊन मी विचारावं म्हणलं तर ती बुडबुडक्यानं असं सांगितलं काळांना काय सांगितलं आहे 10, 12 रोजचं बाळ भयातून वनाला नेऊन तोडूनही म्हणला काळांना तोडूनही म्हणला कोणीकडे गेला ते बेटा त्या बेट्याचा पाय तोडून काढतो लंगडा माझ्या बाळाचं नक्षत्र लई सुमार सांगितलं काळांना एवढी गोष्ट जाऊन माझ्या बंधूला सांग काळांना माझ्या बंधूला सांग ते जरा गेलेली वाट सांगाय मी जातो त्या मागे पुढे पुराण घेऊन माझ्या तुरावर चंदनगिरीला ये म्हणून सांग काळांना ये म्हणून सांग हो जाई मी जाता जाऊन येतो आहे काळांना आहे तुझ्या गरीबांना तर पोटाच्या निर्वाह काकणाच्या व्यापारात विसरू नको काळांना इसरणं ती सांग काळांना नाही आहे सर रात्री जाऊन सांगतो मी जाऊन येतो आहे. जाऊ दे काळांना माझा बंधू सांगितलेल्या परमानं सोन्याच्या पाळण्यात सौरणाचा खेळणा घालून माझा बाळ त्या पाळण्यात निजवून सौरणाच्या काढण्या रेशमाच्या दोऱ्या लावून बाहेरल्या बाजूला दरवाजाच्या तोंडाला माझ्या बाळाला पाळण्यात होते दहीत नेहायला येते आता कसं राहू मी
बाळ तुला सोडून कसं राहू मी बाळ तुझ्या सोडून कसं राहू मी बाळ तुझ्या इया गावा बाळ तुझ्या पर बाळ तुझ्या इया गावा बाळ तुझ्या पर गावा बाळ नाही ते जन्मवू बाळ नाही ते जन्मवू विष भात नाही कशा राहू मी बाळ तुला सोडून कसं राहू मी बाळ तुला सोडून कसं राहू मी तोडायचे आले देवा तोडायचा भगवंता पण चार त्याला वर कैला त्याला जावं कठोर भक्ती एका पायावर उभं राहून मागून घेऊन वाजपणा पेड मला बाळ दे म्हणताना तुला बाळ दिलाच शंकरा मला तुला बाळ दिला शंकरा राहू दे दैतीचा टाइम झालाय माझ्या बाळाला चारी कोपऱ्याला 4 बड्यान ठेवून 4 बोग पाणी ठेवून माझ्या बाळाला आशीर्वाद करून मी लावून सोडते आता दैतीचा टाइम झालाय मी आडमुरी जाऊन उभं राहते आता आता जाऊन सोडतात दुर्ग्या जाऊया ए दैतनो राम राम पाटील राम राम इकडे पाटील आहे मी बचलेले सगळे पाटलाला कशाला बोललाय विचार बघूया विचार बघू ए दैतनो तुम्ही चंदनगिरीला जायला तयार व्हायला पाहिजे दैतनो काय काम आहे पाटीला ए दैतनो माझ्या बहीण सुरवंतीचं बाळ आहे त्या बाळाला मारून यायला पाहिजे दैतनो आमच्या काय होत नाही ए दैतनो मी जर सांगितलेलं काम करा ना तर कांदाच्या खांबाला बांधून तुमचा चमड सुरून टाकला दैतनो दुर्ग्या बिरुबाई देवळात ढोल कुठला असेल त्यानं आपलं चमड काढून ढोलाला म्हणाला पाहिजे लागेल पाटलाला काय ढंबंग ढोपंग चार्ज केला रे साल्यानो काय झालं दैतनो आता उशीर करा नका उशीर करा ना त्या बाळाचा वध करून नाही जावा होऊ दे दैतनो उशीर करू नका उशीर करा
चला जाऊ चला आता चंदन गेलं तर आल्यासारखं झालं दुर्गा आता सुरामदेवच्या घरला जाऊया जाऊ चला आणि पाना तेवढं घेऊन पटकन जाऊया जाऊ सोडू आहे का खरं असं करू ना कोणाला तर पंचनामाला मूल उचल दुर्गा मरग्या ए तुला पाय चोळायला हात चोळायला कोणी शिकवलं रे मरग्या तुमच्या आज्या ना ए आमचा आज्या तुला काय शकतो रे मी असला सूर असताना ए दुर्गा तू एवढा सुरा तुमच्या पाण्याखाली पाय घालून कशाला पडला असतात असं म्हणलं जा मग आता उचलावा तुझा माझ्याकडे नीट बाबा दुर्गा काय तरी मोळा गेला बरोबर बघ खाली काय तर ए गंडकाच घाल सुकायचा गंडकाच घाल आता तडकायचा पाया हात गावला हात ए दुर्गा हात गावला काढ रे दुर्गा हात दुर्गा दुर्गा हात मोडलाय पाहत दुर्गा दुर्गा मर गया आता पाळणा तर बाहेर ठेव पाळणा उचला घेऊन जाऊ चला आता जाऊया जाऊया आता चल मग दैतानो मी आडबडी जाऊन उभा राहून माझ्या बाळाचा पाळणा घेऊन जा म्हणून सांगितलं होती अजून टाळणा ठेवून घेऊन बसलाय दैतानो भूत आहे का पिसायचं आहे पाळणा सुद्धा जागा सोडून आला ना ही काय तुझी बांधकडे पाळण्यात का कुठं आणलं का फाउंडेशन केलं का पाळणात उतरण झाला आम्हाला अजून एकदा माझ्या बाळाला थान पाजून माझ्या बाळाला आशीर्वाद देते नको नको बाई दूध दूध काय पाजू नको पहिली उचलून झालंय आणि पावसावर वजन कशाला करते आम्हाला माझ्या बाळाला दूध पाजून आशीर्वाद देते चारी कोपऱ्याला चार बड्यांत होती आवर बाई आवर आम्हाला पाटील शिवाय देते पण आवर आम्हाला जाऊ दे आला गडबड कर बाई पालखीची पदी येऊ दे साडीचा भात तुला बोन चढू दे साल सत्त घेऊ दे खेडू खेड्याने पांढर देवळ होऊ दे जगामध्ये कर्नाटक महाराष्ट्राला नवरा होऊन मिरू काचिलिंगा नवरा होऊन मिरू बाळा माझ्या बाळाला पाळण्यात निजवून आशीर्वाद देऊन ह्या दैताच्या डोसक्यावर उचलून आवर बाई आवर आता टाइम झालेला आवर सावली बाळा सावली भगवंत गुण मागून घेतलेले मर गया ए मर गया जरा उतरा जाऊ जाऊन बाळ
बाळा तू जाऊन ये बाळा बाळा तू जाऊन ये बाळा बाळा तू जाऊन ये बाळा बाळा तू बाळा बाळा तो जाऊन ये बाळा बाळा तो तुझ्या आईचा आतडा तळमळ होताय आईच्या तळमळ होत तुझ्या आईच्या तडा तळमळ होताय तळमळ होत जाऊन ये बाळा विवा तू जाऊन ये बाळा बाळा तू जाऊन ये बाळा जाऊन ये बाळा बाळा तो तुझ्या आईची आतडा तळमळ झालाय तुझ्या आईच्या आतडा तळमळ झालाय तुझ्या आईची आतडा तळमळ झालाय जाऊन ये बाळा बाळा तू जाऊन ये बाळा मर गया दुर्गा दुर्गा मर गया हायच बाबा दुर्गा कसला भारी आशीर्वाद दुर्गा आईचा आशीर्वाद म्हणजे वाईट आहे बाबा आईचा आशीर्वाद म्हणजे वाईट आहे साल सत्ता घेऊ दे वर पल्ला घेऊ दे साळीचा भात बनवून चढवू दे आईनं आशीर्वाद दिल्यावर आणि मत पाळला वर आला बघ दुर्ग्या हा आता जाऊ चालू दुर्ग्या हा कोण नाही बया सर्वांना काढ तर वमत कोण नाही दुर्ग्या आता पळला इथं उतरू बघ दुर्ग्या कोण नाही म्हणतो इथं हो नाही दुर्ग्या ए हे काय मोहर दिसते रे गोंड 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 माणसान मुंडी असं म्हणतो सर हा धोंडा आहे तो धोंडा ए बघ रे कोण तर माणसा ती बघ हो नाही दुर्ग्या तर बस उतर पळला जाऊ चला मी तुझा हा उतर दुर्ग्या धर मग दुर्ग्या रे मर गया बाळ आपलं गंडा काही ह्याने बघायला पाहिजे दुर्ग्या ए गांडा ह्यांना आम्हाला घेऊन काय करा रे पाट ते तोडून साठ जाऊन सोडू आपण बघ हे दुर्ग्या बघ आधी बघून हारू बघ मग तुझा बघ पाटलं बघ ए चालेल बघ ए दुर्ग्या